शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांविषयी माहिती। ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः। श्रीमद आद्य शंकराचार्य हे एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार आणि धर्म साम्राज्याचे संस्थापक होत। श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे भारतवर्षात होऊन गेलेली एक दिव्य विभूती आहे। आचार्य होऊन गेलेल्या सुमारे 1200 वर्षांचा काळ लोटला आहे, पण अजूनही त्यांचे कार्य तितकेच प्रेरणादायी आहे आणि ते असेच चिरंतन राहणार आहे। वैदिक धर्माच्या इतिहासात आचार्य हे एका नवीन युगाचे प्रवर्तक ठरले आहेत। भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतून लावले, धर्मातल्या विकृती दूर केल्या, धर्माला आलेली मरगळ दूर केली आणि 99.99% लोकांना आचार प्रधान वैदिक धर्मच सहज साध्य आहे व त्यातूनच शिकत तत्वज्ञानाकडे जावयाचे आहे। म्हणून आचार प्रधान व अद्वैत प्रधान अशा वैदिक धर्माचा सर्वत्र प्रचार करून त्याची पुनर्स्थापना केली। या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरु ठरले। श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचे जीवन अनेक असामान्य गुणांनी समृद्ध होते। त्यांच्या संपर्कात ज्या ज्या व्यक्ती आल्या त्या सर्वांशी त्यांचे संबंध निरंतर राहिले। आज शंकराचार्यांची मातृभक्ती उत्कट होती, शिष्यांवर त्यांचे अपार प्रेम होते, आपल्या प्रतिस्पर्ध्यांविषयी त्यांच्या मनात क्षमाशीलता होती, त्यांची मानसिक शक्ती, धारणा शक्ती अत्यंत तीव्र होती। त्यांनी प्रचंड ग्रंथरचना तर केलीच, शिवाय देशाच्या कोनाकोपऱ्यात संचार करून वैदिक धर्माची ध्वजा उभारली। श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडित्य आणि तर्क यांच्या बळावर विरोधी मते मोडून काढली। श्रेष्ठ मीमांसक मंडन मिश्र यांच्याशी केलेला शास्त्रार्थ तर सर्वश्रुतच आहे। मुख्य म्हणजे या शास्त्रार्थाकरिता परीक्षकाचे काम मंडन मिश्र यांच्या पत्नी विदुषी अंबा हिने केले होते। तेही शास्त्र निष्णात होती, त्यामुळे ती शारदा व भारती या नावांनी ओळखली जात असे। हळूहळू करीत आचार्यांनी सगळी तीर्थक्षेत्रे वैदिक धर्माच्या कक्षेत आणली। ज्या वैदिक धर्माची त्यांनी पुनःप्रतिष्ठा केली तो वैदिक धर्म पुढेही देशात टिकून राहायला हवा, त्यासाठी सतत आणि शास्त्रशुद्ध प्रचाराची गरज होती। त्या कार्यासाठी त्यांनी भारताच्या 4ही देशांना 4 धर्मपीठे स्थापली, शिवाय धर्मजागृती कायम ठेवण्यासाठी यतींचा एक संघही स्थापन केला। आचार्यांनी जो अद्वैत सिद्धांत प्रस्थापित केला त्याचा मूल मंत्र असा, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः। याचा अर्थ ब्रह्म हेच सत्य म्हणजे अंतिम तत्व आहे, जगत मिथ्या म्हणजे भ्रमात्मक आहे, जीव हा ब्रह्मच आहे, जीव ब्रह्माहून कोणत्याही प्रकारे भिन्न नाही। हे 4 सिद्धांत म्हणजे अद्वैतवादाची आधारशिला आहे। वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करीत असताना आणि विरोधी मतांचे खंडन करीत असताना आचार्यांनी प्रचंड ग्रंथ संपदेची देखील रचना केली। आचार्यांच्या रचनेत पांडित्य आणि कवित्व यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो। आचार्यांची कविता ही संस्कृत साहित्याला मिळालेली अमोल देणगी आहे। श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांची ग्रंथसंपदा। आचार्यांनी आपल्या अद्वैत सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठी अनेक ग्रंथ रचले। त्यांच्या नावावर 200हून अधिक ग्रंथांची नोंद आहे, पण एवढे ग्रंथ एका आचार्यांनी निर्माण केले असतील हे मान्य करणे कठीण आहे। आचार्यांच्या नंतर शंकरपीठावर अधिष्ठित झालेल्या अनेक विद्वान आचार्यांनी पुष्कळ ग्रंथ रचना केली असून ते आद्य शंकराचार्यांच्या सिद्धांताला अनुसरणच आहे। हे सगळे आचार्य स्वतःला शंकराचार्यच म्हणून घेतात, त्यामुळे ही सारी ग्रंथरचना मूळ आचार्यांच्या नावावरच जमा झाली आहे। त्यामुळे आचार्यांचे ग्रंथ कोणते आणि इतरांचे कोणते हे ठरविणे अवघड झाले आहे। आचार्य आपल्या प्रत्येक ग्रंथाच्या पुष्पिकेत गोविंद भगवत्पाद यतींचा शिष्य
शंकर अशी नाममुद्रा ठसवितात, पण त्यावरूनही आचार्यकृत ग्रंथांचा निर्णय ठरवणे अशक्य झाले आहे. कारण इतर आचार्यही आपली गुरु परंपरा न सांगता आचार्यांचीच नाममुद्रा वापरतात. ग्रंथकार आपल्या विवेचनाच्या ओघात स्वतः दुसरे काही ग्रंथ निर्माण केलेले असल्यास त्यांची नावे घेतो, पण आचार्यांनी तसे कुठेच केले नाही. त्यामुळे तेही साधन उपलब्ध होऊ शकत नाही. संशोधकांनी आद्य शंकराचार्यांचे म्हणून जे ग्रंथ निश्चित केले त्यांची नावे अशी: प्रस्थानत्रयावरची भाष्ये. प्रस्थान शब्दाचा अर्थ गमन असा होतो, पण इथे त्यांचा अर्थ मार्ग असा लक्षणीने घेतला आहे. वेदांताची 3 प्रस्थाने म्हणजे 3 मार्ग आहेत. श्रुती अर्थात उपनिषदे, स्मृती अर्थात गीता आणि सूत्रे अर्थात ब्रह्मसूत्रे. या 3 स्थानांतून यात्रा किंवा गमन केल्याने अध्यात्माचा यात्रेकरू शेवटी परब्रह्मात जाऊन पोहोचतो. वरील 3 ग्रंथ ब्रह्माकडे म्हणजे सत्याकडे नेणारे आहेत. ब्रह्मसूत्र भाष्य ही आचार्यांची सर्वांग सुंदर आणि प्रगल्भ अशी रचना आहे. ब्रह्मसूत्रे ही अत्यंत अल्पाक्षरी असल्यामुळे एखाद्या भाषाच्या टीकेच्या मदती वाचून त्यांचा अर्थ समजणे हे अत्यंत कठीण होते. आचार्यांनी ती सरळ, सुबोध व प्रौढ भाषेत विशद करून त्यांच्या ज्ञानाचा मार्ग सोपा केला. वाचस्पती मिश्रांसारख्या प्रकांड दार्शिकाने ब्रह्मसूत्र भाषाला प्रसन्न, गंभीर आणि गंगाजलाप्रमाणे पवित्र अशा शब्दात गौरविले आहे. आचार्यांनी तयार केलेली उपनिषद भाष्ये. आचार्यांनी 12 उपनिषदांवर भाष्ये लिहिली. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैतरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेताश्वतर आणि नृसिंहतापिनी. त्यानंतर गीता भाष्य. आचार्यांचे गीता भाष्य गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरू होते. प्रारंभी त्यांनी आपल्या भाष्याचा दृष्टिकोन चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे. या ग्रंथात पूर्वीच्या टीकाकारांचे खंडन केलेले आहे. स्तोत्रे. आचार्यांनी अनेक देवतांच्या स्तुतीपर अशी कित्येक स्तोत्रे रचली आहेत. ते अद्वैतवादी होते, पण व्यवहाराच्या भूमिकेवर ते नाना देवतांच्या उपासनेची सार्थकता मानित होते. निर्गुणाच्या उपलब्धीसाठी सगुणाची उपासना हे प्रबल साधन आहे आणि जोवर एखादा साधक सगुण ईश्वराची उपासना करीत नाही तोवर त्याला निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होणार नाही असे ते मानित. ते स्वतः लोकसंग्रहार्थ सगुण उपासनेचा अवलंब करीत. त्यांनी शिव, विष्णू, देवी, गणेश इत्यादी देवतांची सुंदर भावपूर्ण स्तोत्रे रचली आहेत. आचार्यांसारख्या तत्वज्ञाने दार्शनिकाने इतकी ललित, कोमल, भावमधुर व रसार्ध स्तोत्रे निर्माण करावी ही घटना आश्चर्यजनक वाटते. संशोधकांनी पुढील स्तोत्रे ही आचार्यकृत असल्याचे ठरविले आहे. आनंद लहरी हे भगवती देवीच्या वर्णनपर स्तोत्र आहे. त्यात शिखरिणी वृत्ताचे 20 श्लोक आहेत. या स्तोत्रावर 30 टीका उपलब्ध असून त्यातील एक स्वतः आचार्यांनीच लिहिली आहे. देवीची ही स्तुती रसिक जनांना आनंदप्रद ठरली आहे. दक्षिणामूर्ती स्तोत्र हे शार्दूल विक्रीडात असून याच्यावरही अनेक आचार्यांच्या टीका आहेत. या स्तोत्रात वेदांत प्रतिपादनाबरोबरच तांत्रिक उपासनेचेही काही पारिभाषिक शब्द आले आहेत. आचार्यांची तंत्रविषयक मते समजून घेण्यासाठी हे स्तोत्र उपयुक्त ठरते. चरपट पंजरी हे 17 श्लोकांचे स्तोत्र अत्यंत नादमधुर असून त्याचा आरंभ भजगोविंदम भजगोविंदम असा होतो. यात वैराग्याचा उपदेश केलेला आहे. हरिमिडे स्तोत्र. हरिमिडे म्हणजे हरिस्तुती. या स्तोत्रात विष्णूची प्रशंसा असून वेदांताच्या अभ्यासकांसाठी हे स्तोत्र म्हणजे पर्वणीच आहे. शिवभुजंग प्रयात. या स्तोत्रात भुजंग प्रयात वृत्तामध्ये 14 श्लोक आहेत. शंकर दिग्विजयात असे सांगितले आहे की आचार्यांनी आपल्या मातेच्या अंतकाळी या स्तोत्राने शिवाला आळवले आणि शिवाने प्रसन्न होऊन आचार्यांच्या मातेसाठी शिवदूत पाठविले. सौंदर्य लहरी हे एक काव्यदृष्ट्या सरस, प्रौढ व रहस्यपूर्ण असे स्तोत्र आहे. तसेच हे एक शतक काव्य आहे. सर्व संस्कृत स्तोत्र साहित्याचा मुकुटमणी शोभेल असे हे अनुपम स्तोत्र आहे. प्रकरण ग्रंथ. आचार्यांनी वेदांताच्या प्रतिपादनासाठी अन्य काही छोटे मोठे ग्रंथ लिहिले आहेत. त्यांना प्रकरण ग्रंथ म्हणतात. यात मोक्षसिद्धीला साधनभूत असलेल्या शम, दम आदीचे विवेचन असून अद्वैताच्या मूलभूत सिद्धांताचे ही वर्णन आहे. आचार्यांची प्रस्थानत्रयावरची भाष्ये शास्त्रीय चर्चेने समृद्ध पण तर्क कठोर आहेत. ती केवळ विद्वानांचीच वस्तू आहे. आचार्यांना विद्वानांचे समाधान करून त्यांना आपल्या मताकडे वळवायचे होते.
त्याबरोबरच अद्वैत वेदांत सामान्य लोकांनाही सुगम करून सांगायचा होता. त्यासाठीच त्यांनी प्रकरण ग्रंथ रचण्याचे परिश्रम घेतले. त्यातील काही महत्त्वाचे प्रकरण ग्रंथ असे: अद्वैत पंचरत्न, यात फक्त 5 श्लोक असून प्रत्येक श्लोकाच्या अंती शिवोहम असे शब्द आहेत. अद्वैत अनुभूती, यात 84 श्लोक असून अद्वैत तत्वाचे विवरण यात केलेले आहे. अनात्मश्री विग्रहण, आत्मतत्वाचा साक्षात्कार करून न घेता किंवा त्या मार्गालाही न जाता केवळ विषय सुखात लोळणाऱ्या लोकांची यात निर्भसना केली आहे. उपदेश साहस्री या नावाचे 2 ग्रंथ आहेत. एक गद्य आणि दुसरा पद्यमय प्रबंधात वेदांतातल्या नाना विषयांवर 13 प्रकरणे आहेत. धन्याष्टक, यात ब्रह्मज्ञानाने धन्य झालेल्या पुरुषांच्या दृष्टीचे रमणीय वर्णन आहे. विवेक चूडामणी हा अद्वैत मत मांडणारा एक व्यापक ग्रंथ आहे. या ग्रंथात लहान मोठे 581 श्लोक आहेत. यात नाना सुंदर दृष्टांतांनी वेदांत तत्वे उलगडून दाखवली आहेत. या ग्रंथाची भाषा शैली प्रसन्न आहे. इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकात प्रवासाची दळणवळणाची मर्यादित साधने असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वयाच्या अवघ्या 32व्या वर्षामध्ये जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी हे एवढे प्रचंड आणि महनीय कार्य पूर्ण केले, हे तर जगातले एक महत् आश्चर्यच मानाव्यास हवे. समस्त हिंदू धर्मीय वेदांताचे अभ्यासक आचार्यांना शंकराचा अवतार मानतात. म्हणून असा श्लोक आहे: शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यम कृतो वंदे भगवंतो पुनः पुनः. अशा प्रकारे शंकराचार्यांनी अनेक दिव्य कार्य केले आहेत आपल्या हिंदू धर्माकरता. म्हणून आपण सर्वांनी शंकराचार्यांचे उपकार मानून शंकराचार्यांचा जय जयकार करावा, त्यांच्या कार्याचा जय जयकार करावा, ज्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतील. आपण शंकराचार्यांची जयंती साजरी करावी, शंकराचार्यांचा उत्सव आपण साजरा करावा. अशा प्रकारे आज आपण शंकराचार्यांविषयी माहिती पाहिली. इति शुभम भवतु.